फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपण आज बनवूया चिकन शॉर्मा। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, तर रेसिपी पूर्ण बघा। त्यासाठी मी इथं आलं लसूण पेस्ट करून घेतली आणि त्यामध्ये कांदे सुद्धा घातले आहे 2, थोडेसे मोठे चॉप केले। त्यामध्ये जिरे सुद्धा घातला आहे 1 चमचा, मसाला घातला आहे, गरम मसाला आहे, तिखट घातला आहे 2 चमचे, हळद घातली, धना पावडर घातलाय 1 चमचा, मीठ घातलंय, मसाला बारीक करून घेतला पेस्ट आणि त्यानंतर चिकन मॅरिनेट करून घेत आहे। चिकन बोनलेस घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं आणि तयार केलेला मसाला या चिकनला लावून जवळपास अर्धा तास झाकून ठेवला आहे। त्यानंतर परत एकदा मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 2 चमचे तेल घातला आणि ही जे लसूण आहे याचा आपल्याला थोडीशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। मॅरिनेट झालेलं चिकन गरम केलेल्या तव्यावर घातला आणि वरून लसूणची पेस्ट सुद्धा घातलेली आहे। एक पीस घेतला आणि तो असं जाड तवा असलेल्या तव्यावर आपण भाजून घेणार आहे। हलकंसं तेलाचा एक हात लावून घेतला होता आणि असे पीस जे आहे चिकनचे ते सुटे सुटे तव्यावर घालायचे आणि सुटे सुटेच याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। मध्यभागचे जे चिकनचे पीस आहे ते लवकर भाजून जातात, त्यामुळे त्याला लगेच उलटं करायचं आणि चिकनमध्ये राहिलेलं जे पाणी आहे ते सुद्धा मध्ये मध्ये या चिकनवर वरून घालत राहायचं, म्हणजे आपलं जे चिकन आहे ते व्यवस्थित शिजवून होईल। हे बघा, जवळपास 3 ते 4 मिनिटांमध्ये गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि अशा प्रकारे हे चिकन भाजून घ्यायचं। आपल्याला जे चिकन तयार करायचं आहे ते थोडंसं क्रिस्पी असलं पाहिजे, त्यामुळे याला मी अजिबात पाणी नाही घातलंय। त्याचं जे पाणी असतं मॅरिनेट करताना सुटलेलं, त्या पाण्यामध्येच हे चिकन मी भाजून घेतलं। थोडं थोडं करून पूर्ण चिकन भाजून घेतलंय बघा, ताटामध्ये काढून ठेवलं आहे। आता तयार झालेलं जे चिकन आहे त्याचे अगदी छोटे छोटे पीस तयार करून घ्यायचे, कट करून घ्यायचे। जर आपण ही पीस आधीच कट केली तर आपल्याला एक पीस भाजताना अजून त्रास होतो, त्यामुळे मी आधी भाजून घेतला आणि त्यानंतर याचे बारीक तुकडे असे कट करून घेतले आहे। तयार केलेले जे चिकनचे पीस आहे ते साईडला ठेवले आणि त्यानंतर थोड्याशा मोठ्या आकारामध्ये एक कांदा, 1 शिमला मिरची आणि 1 तिखट अशी मिरची कट करून घेतल्या आहेत। 3-4 मिरच्या कट केलेल्या आहेत ह्या आणि त्यानंतर बारीक अशी कोथिंबीर सुद्धा कट करून घेतली आहे। तुम्हाला पाहिजे त्यामध्ये टोमॅटो सुद्धा ऍड करू शकता। त्यानंतर एक कढई घेतली, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि कोथिंबीर, कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित परतून घेतली आणि आपण जी लसूणची पेस्ट काढली होती ती या कढईमध्ये घालायची, व्यवस्थित परतून घ्यायचं आणि या भाज्या तेलामध्ये आणि लसूणच्या पेस्टमध्येच परतून घ्यायच्या। कांदा आणि लसूण परतून झाला होता, थोडंसं मसाला घातला मी त्यामध्ये, चिकन मसाला घातला। त्यानंतर चपाती घेतली आहे। आपण आता शॉर्माचा रोल तयार करून घेऊया। सर्वात आधी मी चपातीवर शिमला मिरची आणि कांद्याची जी भाजी आपण तयार करून घेतली होती ती लावून घेतली आहे। पूर्ण चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचं। बरेचदा जेव्हा आपण बाहेरनं शॉर्मा आणतो त्यावेळेस या अशा प्रकारचे जे चपाती आहेत त्याला आधी मैद्यामध्ये तयार केली असते, पण आपण आज घरगुती बनवतोय त्यामुळे मी घरचीच आपली रेग्युलर चपाती वापरली आहे। पौष्टिक बनवायचा होता हा शॉर्मा, किंवा मग याला मेयोनीज वगैरे लावलेला असतं, सॉस लावलेला असतो, पण मी सर्व काही घरगुती पदार्थ वापरून हा चिकन शॉर्मा तयार केलेला आहे। चिकनचे पीस घालून घेतले आहे, अगदी छान क्रिस्पी असं हे चिकन तयार झालेलं आहे। त्यानंतर थोडेसे नमक पारे घेतले आणि त्याचे असे मध्ये मध्ये पीस या चिकन शॉर्मावर ठेवले आहे, जेणेकरून याचं जी टेस्ट आहे ती छान अजून क्रिस्पी लागेल। आणि त्यानंतर साईडला रोल करून घ्यायचे आणि सावकाश या चपातीचा रोल करून घ्यायचा, जेणेकरून ते ओपन व्हायला नको। चपातीचा रोल तयार झाला होता, त्यानंतर मी तवा गरम करून घेतला आणि तव्यावर तूप टाकून घेतले 1 चमचाभर।
बंद जी बाजू आहे चपातीची ती खालून ठेवायची आणि चपातीचा रोल व्यवस्थित शेकून घ्यायचा. अजून एक तयार करून दाखवते. वरती असंच चिकन शॉर्माचे जे पीस आहेत ते घालून घेतले. त्यानंतर नमक पाऱ्याचे जे पीस आहेत त्याचे मी हाताने असे तुकडे करून घेतले. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर वापरू शकता किंवा नाही वापरले तरी सुद्धा चालतील. साईडला बंद करून घ्यायची चपाती आणि त्यानंतर सावकाश रोल करायचा, म्हणजे आपला रोल तव्यावर ठेवल्यानंतर ओपन व्हायला नको. हे बघा, दुसरा रोल सुद्धा तयार झाला. त्यानंतर मी तव्यावर हा रोल घालून घेतला आणि त्यानंतर वरून याला तूप लावलं आहे साईडनी आणि मस्त खमंग असा हा जो शॉर्माचा रोल आहे तो भाजून घ्यायचा. दोन्ही बाजूनी आलटून पलटून हा रोल भाजून घेतला. गॅसची फ्लेम लो ठेवलेली होती. आपला जो चिकन शॉर्मा आहे तो तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, छान क्रिस्पी असा भाजून तयार झालेला आहे. नक्की बनवून बघा, सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू सो मच.